दिल्ली हायकोर्टाचा लोकशाहीच्या बाजूने निकाल। लोकशाही काही तासातच सेवेत रुजू होणार। 30 दिवसांच्या निलंबनाला दिलं होतं आव्हान। मनोज जरांगेंच्या पदयात्रेचा 6वा दिवस। जरांगेंची समजूत काढण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू, मात्र जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। शांततेच्या मार्गाने मुंबईला जायचं आहे, आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत यायचं नाही। मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणाची पोलिसांनी नाकारली परवानगी। आझाद मैदानाची क्षमता नसल्याचं स्पष्टीकरण। आंदोलनासाठी सुचवलं नवी मुंबईतील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान। मुंबईत 15 दिवस जमावबंदीचे आदेश। 23 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याची शक्यता। मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकारचं ओबीसी समाजाला आश्वासन। सरकारने शब्द पाळला नाही तर आंदोलन करू, बबनराव तायवाडेंचा इशारा। मवियाच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण। नाना पटोलेंनी पत्र लिहित दिलं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण। नाना पटोलेंच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर। काँग्रेस हायकमांडकडून तुम्हाला आघाडी किंवा युती करण्याचे अधिकार दिले आहेत का? प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंना सवाल। पहिली पास कर्मचाऱ्याला दिलं मराठा सर्वेक्षणाचं काम। व्हिडिओमधील व्यक्तीला मोबाईल वापरता येत नसल्याचं उघड। मराठा समाजाकडून तीव्र संताप। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल। राज्य सहकारी बँकेचं थकीत कर्ज असल्यामुळे गुन्हा दाखल। खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीकडून समन्स। पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश। अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात आज अजित पवारांचा दौरा। विविध विकास कामांना कार्यक्रमांना अजित पवार लावणार हजेरी। अजित पवार शेतकरी मेळाव्याला राहणार उपस्थित। अजित पवारांच्या ताफ्याला मराठा समाजाकडून काळे झेंडे। अजित पवारांनी दौरा रद्द करावा, आंदोलकांची मागणी। मराठा समाजाला उद्देशून केलेल्या विधानानंतर आंदोलक आक्रमक। भाजपचं एकला चलो रेचं धोरण आधीपासूनच ठरलेलं होतं। युती तोडण्याबाबत एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट। स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विश्वास आला तेव्हाच युती तोडण्याचा विषय सुरू झाला, खडसेंचं स्पष्टीकरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।